नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ थोरात. आज आपण एका संवेदनशील विषयावरती बोलण्यासाठी कराड तालुक्यातील आनंदपूर, उमरजवळच्या आनंदपूर गावामध्ये आलेलो आहे. बैले कुटुंबियांची व्यथा जाणण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या माध्यमातून करत आहोत. बैले कुटुंबियांचा सर्वात थोरला मुलगा विजय बैले आज 20 वर्षापूर्वी घरातून कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेलेला आहे. तो आज तागायत परत आलेला नाही. त्या संदर्भात नेमकं काय झालं, अशी कोणती वेळ आली की घर सोडण्यास भाग पाडण्यात आलं किंवा घर सोडून जावं असं वाटलं, हे थोडं जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. माझ्यासोबत त्यांचे आई वडील आहेत, त्यांच्या वहिनी आहेत, त्याचबरोबर त्यांचे धाकटे भाऊ विकास बैले हे आज माझ्यासोबत आहेत. तर मला आज खूप दुःख होतंय की तुमचे थोरले भाऊ आज 20 वर्षापूर्वी तुमच्या कुटुंबातून म्हणजे बाहेर निघून गेले, परागंदा झाले, ते आज तागायत आलेले नाही. तुम्ही 20 वर्ष कशी काढली असतील याची कल्पना आहे मला, मी समजू शकतो. थोडी मला माहिती द्या, नेमकं असं काय घडलं की त्यांना घर सोडावं लागलं? काय झालं, मी होतो पहिल्यांदा पाटणला शाळेला. तर तिथून जरा फीचा प्रॉब्लेम असल्यामुळं शाळा बंद केली आणि नंतर मग शाळेला हे आपलं शाळा सोडली आणि नंतर मग सातारला गेलो. सातारला 1-2 वर्ष तिथं काढली आणि परत मी घरी आलो. घरी आल्यानंतर तिथे काय बरोबर वाटत नव्हतं, काम वगैरे करायला. पहिल्यापासून बाहेर राहायचं, त्यामुळं नंतर मग मी पुण्याला गेलो. आपले इथले फोटोवाले जे दादा आहेत ना, त्यांनी मला बोलवलं, म्हणजे त्यांच्याकडे काम करायला लागलो. तिथं काम शिकलो लाईट फिटिंगचं. आणि मग त्यानंतर मला कुठली काही कल्पनाच नाही, कोण नाही कधी काय नाही. भाऊ मुंबईला कामाला होता पहिला आणि नंतर मग तिथं काहीतरी झालं प्रॉब्लेम, रिक्षा काय पलटी झाली. त्याच्यानंतर मग तो गावाला आला. मग त्याचं काम सुटलं आणि गावाला आल्यानंतर त्याच्या पुढं काय मला माहितीच नाही पडलं काय झालं काय नाही. ह्या गोष्टी झाल्या आणि मी आल्यानंतर मला पण काही सांगितलं नाही. मी तरी म्हटलं कंप्लेंट केली का काय केलं, तर असलं काहीच नाही, कोणच काही बोललं नाही. तो निघून गेला म्हणून असं मला सांगितलं. आणि त्यावेळी आम्ही जरा कळत नव्हतं की काय करायचं. त्या काळची लोक पोलिसांची पायरी चढायला भ्यायची. त्यामुळं आम्हाला काय कळलंच नाही. प्रत्येकांना मी विचारलं अशी केस केली तर काय होईल काय नाही. तर काय लोक म्हणजे ते आता एवढ्या वर्ष झाली कशी केस करणार. पण ते आम्हाला काही राहवणं झालंय, म्हणून आम्ही व्हिडिओ बनवतोय की तो जिथं असेल तिथून घरी यावा. आम्ही वाट पाहतोय. आमचा मोबाईल नंबर वगैरे त्याच्यामध्ये टाकेल, व्हिडिओ करण आणि कुठं असेल तिथून तो लवकर यावा, आमची हीच अपेक्षा आहे. बरोबर. आता आई, तुम्ही काय सांगाल या संदर्भात? आज तुमचा मुलगा 20 वर्षापूर्वी घरातून निघून गेलेला आहे आणि त्या संदर्भात मग तुम्ही नेमकं पोलिसांशी संवाद साधला का, नातेवाईकांशी? नेमकं काय केलं? तुमची अवस्था काय झाली किंवा काय तुम्ही जाताना सांगून गेला होता किंवा घरात काय वाद असं काय झालं होतं? नेमकं काय नाही, अजिबात नाही. आणि त्याला कधी मागच सर म्हणतो. बर. बर, नंतर मग तुम्ही त्याला शोधण्याचा वगैरे प्रयत्न केला? बर. अजिबात मी थांबली. बर. वर गेले. तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला? काय केलं? केला. बर. काय कुठे तेवढं एखादी पुरुषाने सांगितलं, म्हणला तुम्हाला दिसल पण तुमच्याकडनं गलतीपणा करू नका. बर. तर झाली माझ्याकडनं गलतीपणा, कारण का ते लांब होता, माझ्यापाशी पैसे नव्हते. गाडी फक्तच नुसती तिकीट काढली आणि घरी कशी येणार. बरोबर. असं तेवढं झालं. बर. मग आता भीती वाटली तर
तरी बी मी उठून वाटायला लागली होती. तर ते कंडक्टर आला बसला गाडी, त्यानं हलवली गाडी. लांब गाडी जास्त तर ते बघत होता, मी पण त्याच्याकडे बघत होती. बरं, ठीक आहे. तुमचं दुःख मी समजू शकतो, परंतु आता मग काय म्हणजे तुमची नेमकं तुम्हाला नेमकेपणानं जर तो असेल आज या जगामध्ये असेल तर त्याला काय तुम्ही नेमकं आव्हान कराल किंवा काय संदेश द्याल की आज मला तर लई बरं होईल. बर चांगलंय फार कधी मागं सर म्हटलं ना. चेहरा क्लोज नाही. प्रार्थना. आता त्याचबरोबर आपल्यासोबत जोडल्या गेल्या त्यांच्या धाकट्या वहिनी एक त्यांची मतं आपण जाणून घेऊया. नेमकं तुम्हाला या संदर्भात नेमकी जेवढी माहिती आहे तेवढं तुम्ही प्रेक्षकांना सांगा. जी कुठं असतील तिथून त्यांनी लवकरात लवकर यावं. ज्यांनी हा व्हिडिओ पाहिल त्यांनी संपर्क साधावा. आम्ही त्याच्यावर फोन नंबर देऊ, त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधावा. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, आज किती वाईट परिस्थिती आहे. अजूनही आज 20 वर्षापूर्वी आपल्या पोटचा गोळा, आपला भाऊ जाण्याचं दुःख या कुटुंबाला अजूनही आहे. आणि खूप 20 वर्षाच्या त्या रात्री ते दिवस, तो वेळ यांनी कसा व्यतीत काढला असेल. प्रत्येक क्षण किती यातनेतून आजही ते जात आहेत. तर फार दुःखद असा प्रसंग ह्या कुटुंबियांवरती आहे. नेमकं ह्यांनी जगायचं कसं, की आज आपला माणूस आहे का नाही या विवंचनेत आजही ते आपले आयुष्य काढतायत. तर माझंही एक पत्रकार म्हणून यांना आव्हान आहे विजयना, की जिथं तुम्ही असाल, जिथं असाल सुखरूप असाल, ईश्वराकडे मी प्रार्थना करतो जिथं तुम्ही आहे तिथे सुखरूप ठेव. परंतु हा माझा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांचा, तुमच्या आईवडिलांचा, तुमच्या बंधूंचा, तुमच्या वहिनींचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही यावं. घराचे दरवाजे तुमच्यासाठी 24 तास खुले आहेत. आतुरतेने चातक पक्षाप्रमाणे तुमचे कुटुंबीय तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही या आणि आपल्या कुटुंबियांच्या ह्याच्यात समरस होऊन इथं तुम्ही राहा, एवढीच कुटुंबियांची इच्छा आहे. आणि माझं परमोच्च ध्येय असं आहे की तुम्ही यावं, या कुटुंबात समरस होऊन राहावं. आणि एवढा प्रयत्न करून आज मला कळल्यानंतर आज मी इथं आलो, व्हिडिओ केला. हा व्हिडिओ माझं कधी सार्थक होईल, ह्या व्हिडिओचं जेव्हा तुम्ही याल, तुमच्या कुटुंबांना भेटाल आणि तुम्ही 20 वर्षानंतर एकरूप व्हाल, तेव्हाच खऱ्या अर्थानं माझ्या ह्या व्हिडिओचं सार्थक झालेलं असेल. कॅमेरामन विकाससह मी रघुनाथ थोरात,